स्वतःचं रक्त तपासणीसाठी एका लॅबमध्ये गेलो आणि महत्त्वाची गोष्ट मला तिथे आढळली. अनेक मलेरियाचे रुग्ण रक्त तपासणीसाठी येत होते आणि एक लॅब असिस्टंट चटकन म्हणाला, "अरे सर, वर्ल्ड मॉस्किटो डे झाला." अरे महत्त्वाचा विषय राहून गेला. ॲक्च्युअली वर्ल्ड मॉस्किटो डे 20 ऑगस्टला झाला आणि त्याच्यावर व्हिडिओ अपलोड करायचा होता. पण एनिवे आता त्याच्यावर आपण व्हिडिओ अपलोड करू. वर्ल्ड मॉस्किटो डे त्याचं भारतात काय महत्त्व आहे, महाराष्ट्रात काय महत्त्व आहे, दोन गोष्टींवर आपण चर्चा करू. खबरदारी आणि उपाय. खबरदारीवर मी जास्त बोलत नाही, कारण बरेचसे जे खबरदारीचे उपाय आहेत ते प्रॅक्टिकल नाही आहेत. पण खबरदारीमध्ये तुम्ही साचलेल्या पाण्याचा निचरा करा. हा सोपा उपाय. मी सोपे उपाय सांगतो. मॉस्किटो रिपेलंट आहे, चांगला उपाय, पण त्यात केमिकल्स आहे. त्याची साईड इफेक्ट आला तर कोण जबाबदार? त्यामुळे खबरदारीकडे वळू आणि येस, उपायाकडे जास्त लक्ष देऊ. जेव्हा तुम्हाला ताप येईल, सगळ्यात मी रिपीट करतो, जेव्हा तुम्हाला ताप येईल तेव्हा अंगावर काढू नका, तात्काळ रक्ताची तपासणी करून घ्या. वर्ल्ड मॉस्किटो डे म्हणजे डासांबद्दल बोलायचं नाही, आपल्याला मलेरिया आणि डेंग्यू याच्या संदर्भात बोलायचं आहे. मलेरिया, डेंग्यू अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट झाले तर ते गंभीर रूप धारण करत नाहीत. मलेरिया, डेंग्यू बरे होण्याचं प्रमाण किती? अंदाजे 70 ते 80%. पण गंभीर रूप धारण करण्याचं प्रमाण जवळपास 90%. ते प्रमाण जर वाचवायचं असेल आणि तुम्हाला मलेरिया, डेंग्यूला एका विशिष्ट लेवलला रोखायचं असेल तर तात्काळ रक्ताची तपासणी करून घ्या. तात्काळ तुमच्या फॅमिली डॉक्टरला भेटा. एनिवे, असेच व्हिडिओ आपण अपलोड करत राहू. धन्यवाद.